आणि गावची टीम कुठली असो त्याच्यामध्ये चांगले योगदान देत असतात आणि असे हे लाडकं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. ओल्ड 40+ मध्ये त्यांची खऱ्या अर्थाने खूप जादू पाहायला मिळाली. काल एक वेल सर्व टीमला धडकी भरवणार मोठं नाव आपण पाहतोय. महेंद्र पाटील यांचा मेगा सत्कार या ठिकाणी पाहायला मिळतोय सन्मान्य राजूजी चव्हाण साहेबांच्या माध्यमातून. क्या बात आहे. आणि दोघे एकत्र भरपूर काल क्रिकेट खेळले गेले आहेत. परम मित्र आहेत. पूर्ण दिवस कुठेही फिरो पण रात्र एकत्र येतील अशी एवन जोडी महेश आणि राजूदादा पाहतोय आपण. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी पाहतोय रोशन पाटील नो डाऊट, ज्याच्या बॅट मधून 44 धावा आल्या. तर रोशन या प्लीज आपण आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. वेलकम हर्ष, आपल्या मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. एक चांगला समालोचक आहे, कमी वेळात चांगली भरारी घेणारा आमचं लाडकं व्यक्तिमत्व आहे आज लाखिवली टीमला या ठिकाणी सपोर्ट करण्यासाठी. तर सन्माननीय ॲडव्होकेट विजय म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहू शकता संतोष यास दिला जातोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. तर या ठिकाणी पाहतोय आपण वेलकम वेलकम. या स्पर्धेचे मुख्य समालोचक सन्माननीय सुनील पवार सर यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम. या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या आवाज जादू तुम्हालाही या ठिकाणी पाहायला मिळेल. तर क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलं गेलं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तैनात झालेली आहे. खेळाला थोड्या वेळात सुरुवात होईल. यानंतरचा सामना जो आहे तो विजेता होईल. त्याच्यानंतर आयोजक टीम आणि पवनपुत्र पिसे अशी मॅच पाहायला मिळेल. तर आपण पाहूया या स्पर्धेसाठी उद्घाटन सोहळा आपण पाहिला आणि अतिशय लाडकं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने आपण पाहिलं. शिवसेनेचे प्रवक्ते खारबाव गावचे एक नामांकित उद्योजक सन्माननीय ॲडव्होकेट विजय म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून आपण या सर्व 40+ असेल या आयोजन नियोजन असेल याच्यासाठी आपण पाहिलं तर मार्गदर्शन करतील. तर आपण जाऊया त्यांच्याकडे. धन्यवाद. श्री गणेशाला स्मरून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा आणि आज इथे 40+ चषक या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित असलेले माझे स्नेही परम मित्र राजू चव्हाण, त्यांचे सर्व सहकारी आणि आदरणीय व्यासपीठ आणि या स्पर्धेत भाग घेतलेले सर्व खेळाडू. आज ही स्पर्धा 40+ म्हणजे 40 वर्षाच्या वरील लोकांसाठी आहे. पूर्वी आमच्या युगामध्ये, युग बोलण्यापेक्षा आमच्या पिरियडमध्ये 30+ 40+ वगैरे काही नव्हतं. जो खेळाडू उत्तम तोच त्या संघात. परंतु आज या वयोमानाच्या कंडिशन्समुळे सगळ्यांना सहभाग होता येतं. मी सर्व खेळाडूंना अतिशय अशा शुभेच्छा देतो आणि त्यांनी आपला खेळ इथे चांगल्या प्रकारे सादर करावा. आज राजू चव्हाण हे असोसिएशनचे कोण आहेत मला माहीत नाही, परंतु त्यांच्याशिवाय इथे हे पाणी आढळत नाही. कारण त्यांचं जे परिश्रम आहे, त्यांची जी ताकद आहे ही मौल्यवान आहे. त्यांनी योजले ते काम सिद्ध जाणारच असा आम्हाला अनुभव आहे. ते माझ्यापेक्षा खूप लहान आहेत, परंतु मी त्यांना मित्र समजतो. मी तर त्याला राजू भैयाच बोलतोय. भैया म्हणजे आपला यूपीवाला नाही, भाऊ. तर मित्र, माणसामध्ये 3 प्रवृत्ती आहेत. एक प्रवृत्ती, संस्कृती, विकृती आणि संस्कृती. ह्या वृत्तीचे या समाजात लोक आहेत. प्रवृत्ती म्हणजे ॲज इट इज असेल त्याच्यात समाधान. विकृती म्हणजे दुसऱ्याला दिल्यानंतरही त्याच्यात आपलं डोकं डोकावणारे लोक. आणि संस्कृती म्हणजे आपल्या ताटातलं दुसऱ्याच्या ताटात वाहून देणारे. त्यातल्यात राजू चव्हाण यांनी संस्कृती जपलेली आहे आणि इथे आपण आज पाहतोय हा मोठा सामन्यांचा मेळावा आहे, एक स्पर्धा आहे. त्याच्यासाठी राजू चव्हाण यांनी अतोनात परिश्रम केलेले आहेत. मी त्यांनाच नव्हे तर त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. कारण इथे खेळ चालू आहे, मी जास्त डिस्टर्ब करू इच्छित नाही.
मला इथे जो मान सन्मान दिला, मी आयोजकांचे खूप खूप ऋणी आहे. या स्पर्धेसाठी सकाळपासून जे समालोचन केलं त्यांनाही मी धन्यवाद देतो आणि पुढील या सामन्यांसाठी चांगली वाटचाल शुभ इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद साहेब. अतिशय कमी शब्दामध्ये पण भरपूर काही मार्गदर्शन करून दिले. आपलेही खूप खूप धन्यवाद. अनेक अनेक धन्यवाद व्हाईस ऑफ भिवंडी आमचे परम मित्र मनोज ठाकरे सर. तर परत एकदा ओरिजिनल 40+ संघटनेच्या माध्यमातून ही एक देखणी आणि अद्भुत टुर्नामेंटचं आयोजन पाहतोय आपण. खऱ्या अर्थानं जर पाहिलं आपण मैदानाच्या आतमध्ये दोन संघ यावेळेस पाहता टक्कर देताना सागर 11 गोडसई म्हणजे जर या टीमचं मला वाटतं की पहिलं जर टुर्नामेंट असेल, दुसरी टुर्नामेंट आहे. यस, या असोसिएशनच्या माध्यमातून जर आता पाहिलं तर प्रत्येक गावाच्या टीमचं होड लागली की आम्ही ओरिजिनल 40+ संघटनेकडे वळणार. यावेळेस आता फुल टॉस होता खळ्यातून खेळायचा मिड विकेटकडे पण चेंडू जातोय मिड ऑनला आणि एका धावेने तर मात्र खातं पहिले षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या जर पाहिली आपण 10 आहेत. जनुमान पॉवर शेलरचं आयोजन कोण विसरू शकणार. दिनूदादा विकेट किपरच्या भूमिकेमध्ये खूप मोठं व्यक्तिमत्व. यावेळेस पात्रा कट करण्याचा प्रयत्न होता. अतिशय सुरेख लेंथोरचा बॉल होता. बीट झालाय बॅटर. पहिले षटक मला वाटतं की इथं प्रगतीपथावर यानंतर आपण जे सामने पाहणार आहोत मला वाटतं की फुल टॉसला टर्न केलं मिड विकेट क्षेत्राकडे किंवा अतिशय डीप मध्ये ट्रॅव्हलिंग करताना पाहतोय आपण आणि त्या दरम्यान मात्र दुसऱ्या ओघणीचा प्रयत्न धोका निर्माण झालाय आणि पंचाचा बोर्ड आकाशाकडे परतीचा प्रवास करावा लागेल. म्हणजे वन शॉट म्हणजे या बॉलवरती कुठली धाव नाहीये. पहिले षटक समाप्तीचा इशारा आलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिलं आपण एक बाद धावसंख्या आहे ती 10 धावफलकावर 4 षटकाचा सामना आहे. इथून जर विचार केला आपण तर ही सरासरी जर कायम राहिली तर 40 पर्यंत संघ मजल मारू शकतोय. सागर 11 घोडसई टीम बॅटिंग करताना आपण पाहतोय. कालिका माता खारबाव टीमचा जर विचार केला निश्चित नो डाऊट खूप मोठं नाव आहे आणि नावाप्रमाणे त्या टीमचं मूल्यवान योगदान सुद्धा 40+ संघटनेमध्ये राहिला होता. पण आता मात्र परिवर्तन झालंय ते कुठल्या ओरिजिनल 40+ संघटनेमध्ये. दयानंद चोरगे साहेब आणि महेश माळी दादा आणि ऑल इतर पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून करूया या टीमचं आपण स्वागत आणि त्यांचा सामना सुद्धा आपण पाहणार आजच्या दिवसामध्ये. पहिला सामना जर पाहिला आपण जय गावदेवी काटे टीम विपक्ष जय हनुमान लाखिवली टीमचं एकच चांगलं प्रदर्शन पाहिलं आपण आणि कालिका माता खारबाव टीमचा जर विचार केला एकच दादा राजू दादा चव्हाण यांचा खूप मोलाचं योगदान असतो स्पर्धेमध्ये. तर व्यक्तिगत स्वतःच पहिला आणि टीम कडून पाहतोय आपण दुसऱ्या षटक निमेश शेलार घेऊन येतोय. व्हीआयपी अँड या टोकाकडनं नवीन बॅटर सुद्धा खेळपट्टीवर नितेश पाटील आलाय. सज्ज होताना बॉलर पाहतोय आपण. फ्लॅटेड बॉल होता. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न बीट झालाय. कमालीचे रिस्ट्रिक्शन पाहतोय आपण दिनेश यांच्या माध्यमातून. नाही घोडसेचा संघ म्हटलं होतं घोडसेचे कॉमेंटेटर असतातच. हा बॉल मात्र परत टाकावा लागेल. पंच इशारा करताना पाहतोय आपण वाईडचा.
ज्ञानदेव शेलार सर पाहतोय आपण पंतच्या भूमिकेमध्ये. परत एकदा फ्लाईट दिला होता, चांगला फटका ऑन द रेजचा पाहतोय आपण. डीप कव्हरकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय अतिशय वेगात. एक सिंगल, त्यानंतर मात्र डबल कंप्लीट करताना बॅटरला पाहतोय. आणि आता मात्र तिसरी पण कंप्लीट होईल का? जे जे संघ खेळत त्या टीमनी मात्र आपण वेळेवर उपस्थित दाखवायची आहे. कालिका माता खारबाव आयोजक संघ पवनपुत्र पिशे, गावदे बी भादवड बी, सावंदी स्पोर्ट सावंदे, ग्रीष्मा 11 आमनेपाडा आणि कांबे स्पोर्ट कांबे. उद्याचा गट तगडा गट आहे. नाही, हे करणं गरजेचं आहे. यावेळेस पाहता लॉफ्टेड फटका ठीक आमच्या समोर आलाय, पण काय केलं क्षेत्ररक्षकाने. वा भाई वा 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 वा, चौकार आलाय. डीजे धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पुढे सरकते ती पाहतोय आपण. 17 धावा. याच पात्र हा पंच फटका पाहतोय. डीप कव्हर कडे चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय आणि त्या दरम्यान मात्र एक आणि परत डबल कंप्लीट केला जाईल या बॉल वरती. जे हनुमान पॉवर शेला टीमचं थोडंसं क्षेत्ररक्षण जर पाहिलं आपण आता कमकुवत वाटतोय. ज्या प्रकारे या पहिल्या बॉलवरती चौकार गेला, खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षक थोडा मिस्टेक झाला, दुविधा मनस्थिती झाला आणि चेंडू मात्र निघून गेला होता सीमा रेषा पार. चांगली बॅटिंग करताना इथे मात्र सलामीचा बॅटर पाहतोय आपण गणेश केणे. याच पाहता कटचा फटका चांगला आहे, पण बॅकवर्ड आणि कव्हर बाउंड्री लाईनचा क्षेत्ररक्षक येतोय आणि त्या दरम्यान थ्रो करतोय. 2 धावा या बॉलवरती कंप्लीट होताना पाहतोय आपण. आता मात्र महागडे षटक ठरतोय. धावसंख्या जर पहिले आपण धावपलकावर 21-21, लॉस ऑफ 1 विकेट. चांगल्या स्थितीमध्ये सागर 11 गोडसई संघ पाहतोय आपण. रेटा मोर द विकेट. चांगला बॉल, संधी निर्माण झाली ती विकेट किपिंगची, मात्र दडवली संधी ती. चांगल्या बॉलनी मात्र षटकाची समाप्तीचा इशारा आलाय. 2 षटकाची समाप्ती, धावसंख्या 21 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. छोटासा ब्रेक जाऊया डीजे कडे, ऐकूया मधुर संगीत. भारत आलाय परत एकदा पाहतोय बॉलिंग अटॅक करण्यासाठी आणि येथून मात्र 50 आकडा निश्चित डोळ्यासमोर असेल. गोडसे टीमचं पाहतोय आपण. यावेळेस पात्र पाहतोय आपण रिव्हर्स फटका अटेंड करण्याचा प्रयत्न होता, पण बेट झालाय. बॅटर चांगली सुरुवात. भारत 7वे करतोय. टीमचं संगणक पाहतोय आपण. यावेळेस जनुमान पॉवर शेला टीम कडून वार पे वार. प्रवीण वारगडे दिसत नाहीये. पिंटू वार.
यावेळेस पात्र हा फटका पाहतोय आपण. ड्राईव्ह केले वाईडिस लॉंग ऑन क्षेत्राकडे आणि अतिशय वेगात दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जातोय. धीमा थ्रो आलाय परत एकदा आणि या बॉलवरती 2 धावा आल्या. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या 23 वर पोहोचते. परत एकदा भारत सज्ज होताना डावखुरा बॉलर. यावेळेस पात्र पुलचा फटका हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक नाही आहे. प्रयत्न खूप चांगला केला होता. पाहतोय आपण मिड विकेट क्षेत्राकडे आणि त्यापूर्वी मात्र या बॉलवरती आल्या परत 2 धावा. सलामीचा बॅटर गणेश मात्र नॉन स्ट्राईकला, पण आता मात्र बॅटिंगची हातात स्वीकारली या बॅटर नितेश पाटील. पंचवीस धावा धावपलकावरती पाहतोय. तिसरं षटक चांगला हाताळताना भारत या बॉलरला आपण पाहतोय जे हनुमान पॉवर शेलार कडून. हा फटका चांगला आहे. उंच उंच आणि सरळ इथं मात्र हातात जाऊन विसावलंय. चांगला झेल कंप्लीट केलंय बॉलरनी. विश्वास त्याला पण बसला नसेल की झेल टिपला की काय. चांगला झेल कंप्लीट केलंय. दुसऱ्या विकेटचं पतन. नवीन बॅटर खेळपट्टीवर पाहतोय पण आता मात्र आलंय नितीन केने. गोडसे जर म्हटलं केने परिवार भरपूर आहेत. सज्ज होताना पाहतोय आपण. यावेळेस पात्र पाहतोय की बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह केले डीप कव्हर कडे आणि त्या दरम्यान मात्र पाहतोय की आपण फक्त आणि फक्त एक सिंगल कंप्लीट केला जाईल. एका धावेने टीमची धावसंख्या पुढे सरते ती 26. आणि जित खूप छान उल्लेख केला आपण म्हणून दादा. बोरसे गावामध्ये एकच पवार आहे पण पवाराचा वार लई पलटवार मोठा आहे. भावेश पवार प्राऊड ऑफ टेनिस क्रिकेट. सज्ज होताना यावेळेस पात्रा फटका चांगला आहे पण प्लेसमेंट चुकीची निवडली पाहतोय आपण आणि इथं मात्र चुका 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 चुकी झाली आणि चेंडू फरार झालाय. बॉर्डर लाईनच्या बाहेर चौकार आलाय. बॉलर पाहतोय आपण विशाल जाधव. चांगला बॉलर. शेवटचं षटक प्रगती पथावर पाहतोय आपण. धावसंख्या जर पाहिली आपण धावपलकावर फक्त आणि फक्त इथे मात्र पाहतोय 30 प्रति षटकामागे 10 धावाची सरासरी कंप्लीट करताना इथं चांगली सुरुवात पाहतोय बॉलरच्या माध्यमातून. निश्चित अंतिम षटक आहे. चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे.
रुपेश केणे आलाय. परत एकदा फुल टॉस होता. परफेक्ट फटका खेळता आला नाहीये. डीप कव्हरकडे चेंडू जातोय. दुसऱ्या धावेची मागणी पण एकच, कारण की अंतिम षटक आहे. आणि गणेश अजून खेळपट्टीवर आपण पाहतोय, त्याला सलामीचा बॅटर आहे. तो आता मात्र 4 चेंडूचा सामना स्वतः करेल. सज्ज होताना प्रत्येकदा राईट हँडवरचा विकेट पाहतोय आपण. चांगला बॉल होता, गतीमध्ये परिवर्तन केलंय आणि खोलवर टप्प्यावरचा बॉल होता. आणि या 2 धावेने टीमची धावसंख्या पाहतोय आता मात्र पुढे सरकते ती 33 धावा धावपलकावरती. येणार इथून मात्र 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 40 पर्यंत मजल मारेल काय सागर इलेव्हन घोडसई संघ पाहतोय आपण. आणि जनुमान पॉवर शेलार मध्ये हा सामना रंगताना. हा फटका परत एकदा चांगला नाहीये. हवेत आहे, झेल होण्यासारखी संभावना नाहीये. खाली क्षेत्रामध्ये चेंडूचा टप्पा पडलाय आणि त्यापूर्वी मात्र गणेश 2 धावा सहज कंप्लीट करतोय. चांगलं षटक पाहतोय आपण विशाल यादव यांचं. आता मात्र प्रत्येक गावात 3-3 40+ संघ सुद्धा आहेत, कारण की 3 संस्था पाहतोय आपण. आता मात्र काय करायचं, सातत्याने चुका चुका मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. खऱ्या अर्थाने 2 धावा कंप्लीट करतोय गणेश. काय करणार एकटा सौरभ. ओरिजिनल 40+ संघटनेमध्ये पूर्ण मेन जबाबदारी त्यांच्यावर आहेत. आणि मनोजदादाने सुद्धा खूप मोठं योगदान दिलेलं आहे, विसरून चालता येणार नाही. स्वीप करण्याचा प्रश्न विचारलाय पण सहमत नाहीये पाहतोय आपण. आणि आता मात्र पंचाने बोर्ड आकाशाकडे दाखवलंय, म्हणजेच बॅटरला मैदान सोडावं लागेल. या ठिकाणी आपण पाहतोय दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये सागर 11 जबरदस्त गोरसे आणि त्याच्या अगेन्स्ट जय हनुमान पॉवर शेलार या ठिकाणी पाहायला मिळाल्या. 37 धावा फक्त या ठिकाणी जमा करू शकला सागर 11 जबरदस्त गोरसे टीम. 38 धावांचं लक्ष या ठिकाणी पाहायला मिळेल जय हनुमान पॉवर शेलार या टीम समोर.
या ठिकाणी 38 धावांचं लक्ष आहे. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या. जय हनुमान पॉवर शल्लार टीमला विनंती आहे या मैदानाच्या आतमध्ये. याच्यानंतर आपल्याला विजेता विजेता असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याच्यानंतर कालिका माता खारबा अर्थात आयोजक टीम त्याच्या अगेन्स्ट पवनपुत्र पिसे ही मॅच चांगली पाहायला मिळेल. तदनंतर ग्रीष्मा 11 आमनेपाडा कांबे स्पोर्ट कांबे आणि त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी भादवड बी आणि सावंदे स्पोर्ट्स सावंदे असे आज संपूर्ण 10 टीम या ठिकाणी नसीब आपल्या आजमावत आहेत. पाहूया आता चालू असलेल्या मॅच मध्ये 38 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील. 94 चषक 2026 हे आयोजन नियोजन उपस्थित सर्व ग्रामस्थ मंडळी असतील, या पंचकृषीतील सर्व मान्यवर खेळाडू प्रेक्षक वर्ग आणि व्यासपीठावर आमचे लाडके मान्यवर आणि युट्यूबच्या माध्यमातून आमचा लाडका राजा प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. या सर्वांचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चला सलामीची जोडी येऊ दे आतमध्ये. पहिले 3 षटक आहेत ते 15 मिनिटांमध्ये कव्हर करायचा हा गोलंदाजीसाठी नियम आहे. तसाच बॅटरला विनंती असेल आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये या. फिल्डिंग सजली गेली आहे या ठिकाणी. या ठिकाणी खेळाला सुरुवात होते. पाहूया 38 धावा रोखण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मंदार आणि विनोद. मंदार महेकर आणि विनोद भुईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये होते तयार. गोलंदाज प्रवीण पाटील सरसावताय. पहिल्या चेंडूची खेळी या ठिकाणी डॉटने होते समाप्ती. काय चेंडू हाताळला होता आपण पाहिलं तर स्टेअर करायचं होतं, दिशा देण्याचं काम या ठिकाणी पाहायला मिळत होतं, बट तसं काही घडलं नाही आणि डॉटची झाली या ठिकाणी समाप्ती. एक चांगली स्पर्धा मित्र आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस उडवला इनफिल्डच्या वरतून एक उत्तम दर्जाचा क्वालिटी बाज फटका येतोय चौकार. या ठिकाणी आपण पाहतोय चांगला चेंडू आहे आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आता मात्र निर्धावची सांगता होते. 4 धावा धापलकावरती लागल्या गेले चौकाराला. तदनंतर आपण पाहिलं तर डॉटची होते समाप्ती. पुढे चेंडू पाहूया या ठिकाणी काय घडतंय. गोलंदाज पुन्हा एकदा प्रवीण पाटील टर्न होतोय. आता मात्र पाहतोय आपण पुन्हा एकदा
इनफिल्डच्या वरतून मारला गेला आहे. मिडविकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात येतोय अचानक फ्रेम मध्ये आणि आपण पाहिलं तर येत आहेत 2 धावा, 2 ने धावसंख्या 6. वन शॉटचा इशारा केला जातोय. म्हणजेच 1 धाव कमी केली जाईल. या ठिकाणी पाहतोय आपण 5 धावा धावफलकावरती. यावेळेस चांगला फटका आहे पाहूया. डीप मध्ये नितीश येतोय आणि आपण पाहिलं चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने चांगली टीम उभारीला दिली गेली आहे. सागर 11 जबजरंग गोरसे ही टीम आपण पाहतोय. ॲडव्होकेट संतोष घोटकर असतील, गणेश केने असेल, आनंदाजी केने असेल, ऑल टीम नितेश असेल, प्रवीण असेल, हरीश केने सुद्धा आज दिसत आहेत. एक चांगली टीम आहे पाहूया. परंतु फलंदाजी तेवढी खाशी झाली नाही आहे. या ठिकाणी गोलंदाजीची धार पाहायला मिळेल का? उडवला आहे चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जातोय त्या ठिकाणी. पाहूया काय घडतंय. परंतु चेंडू जाईल सीमा पार, येईल चौकार. धावसंख्या जर आपण पाहिली धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळते 11 धावा. 38 धावा जमा करायच्या आहेत. 10 धावा आहेत बरोबर. एक आपण जर पाहिलं तर वन शॉटची होती. अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या 10 या अंकावरती पाहायला मिळाले आहे. प्रवीण पाटील यांनी चांगली गोलंदाजी केली परंतु 2 चौकार त्यांचेही ओरवरती आले. आउटफील्ड जर पाहिली तर अतिशय कडक आहे, टणक आहे आणि हा चेंडू मात्र जास्त उचली घेतोय. ज्यावेळेस टप्पा पडतोय त्यावेळेस क्षेत्ररक्षणाच्या अनुषंगाने कुठेतरी एक घातक स्थिती निर्माण होत असते. या ठिकाणी विचार केला जाते संतोष घोटकरला द्यायचं, गणेश केनेला द्यायचं की अनंत केनेला द्यायचं. हरीश पण सुद्धा पुढे आलेला आहे. पाहूया आता कोणाच्या हातामध्ये देतात चेंडू. या ठिकाणी स्पीडअप करा मित्र हो, घाई करा विनंती असेल. एक सिनियर खेळाडू आपण पाहतोय. चला वेल कमी खर्च करून खेळायला सुरुवात करा प्लीज विनंती असेल. दबाव माझ्यावरती जास्त येतोय कारण मी गोरसेचा आहे ना, तर जरा समजून घ्या तुम्ही. स्पीडअप करा काही एक असो पण आपण नियम सर्वांना सारखेच आहेत. वेळेचं पाबंदी सर्वांना सारखी आहे आणि ओरिजिनल संघटना म्हटले तर एक चांगली संघटना नावा रूपाला उदयास आली आहे. तर नावाप्रमाणे सर्वांचं कामही चांगलं होतं. आपणही तसंच करूया. या ठिकाणी अनंताजी केने या गोलंदाजी मार्कवरती तयार होत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 10 आहे धावफलकावरती. म्हणजे अजूनही 28 धावांची आवश्यकता. म्हणजे संदेश दादा सुद्धा खूप मेहनत घेत आहेत. खराब चेंडू या ठिकाणी स्क्वेअर मारा पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल. सिंगलने धावसंख्या आता मात्र 11 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण टीम आपण पाहिले तर ओरिजिनल 40+ खऱ्या अर्थाने आपण पाहिले तर कालिकामध्ये खारबाव मेहनत भरपूर घेतली गेली आहे आणि मेहनतीचं फळ आपण पाहतोय आयोजन नियोजनामध्ये. पुढे चेंडू पुन्हा एकदा तोच मारा, तीच दिशा, तोच रिझन. या ठिकाणी पाहतोय व्हाईट बॉल बॅक टू बॅक दुसरं पाहायला मिळाला आहे. धावसंख्या 12 या अंकावरती. दोन धावा येत आहेत या ठिकाणी स्पेअरच्या माध्यमातून. पहिला वाईट, दुसरा वाईट. पाहूया अजूनही लिगल चेंडू हाताळताना दिसत नाहीये. सन्माननीय विवेकजी मडवे साहेबांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. मालवडी गावचे उद्योजक समाजसेवक सन्माननीय विवेकजी मडवी साहेब आपणास विनंती आहे आपण या व्यासपीठावरती आपल्या मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आता मात्र सिंगल येते. सिंगलने खेळ पुढे जाते. धावसंख्या धावफलकावरती
13 अंकावरती जाऊन पोहोचली जाते. 38 धावांचं लक्ष्य आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला 10 आल्या होत्या. इथे डावाला सुरुवात झाली. 2 स्क्वेअर मारा त्यानंतर सिंगल अशा 3 धावा एका चेंडूवरती आलेल्या आहेत. पुन्हा एकदा पाहूया या ठिकाणी अनंताजी केणे टर्न होते गोलंदाजी मार्कवरती लोअर फुल टॉस पाहायला मिळते. चेंडूला टर्न केला गेला आहे. डीप मध्ये चेंडू येते. नितेश आहे त्या ठिकाणी फेकी चांगली होते. दुसरी धावीची मागणी केली काय घडेल. चेंडू मात्र उचली जास्त घेतोय आणि दरम्यान 2 धावा पूर्ण होत आहेत. या ठिकाणी पाहिलं तर 2 ने धावसंख्या पुढे सरकली धावफलकावरती 15 धावा. विनोद मात्र बघतोय क्रीज सोडायला की आपल्याला ज्या कामासाठी पाठवलं तो काम पूर्ण झाले. आता आपण मैदानाच्या बाहेर कसं जाऊ याच्याकडे मात्र लक्ष दिलं जातंय. पाहूया पुढील चेंडू. केनेट टर्न होतंय गोलंदाजी मार्क वरती. हा चांगला चेंडू आहे. हा चांगला चेंडू आहे आणि सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते. दुसरीची मागणी केली जाते. यस इथं आमचं ठरले कधी कुठं बाद व्हायचं. जशी कोंबडी पलाळीमध्ये होतं तो डायलॉग आमचं ठरले तसं आहे इथे या ठिकाणी. कारण 45चे प्लेयर असतात. पहिली ओव्हर असते त्यांचं काम फक्त तिथपर्यंत असते आणि ज्या टीमचे 45चे प्लेयर चांगले आहेत सौरभ आमच्याकडे नेहमी माहिती पोहोचत आहेत की ती टीम म्हणजे एक चांगली दादागिरी प्रस्थापित करते. आणि आपण जर पाहिले तर भरपूर अशा टीम आहेत. मग धामणगाव असेल, सरवलीपाडा असेल, त्याच्यानंतर जून अंदुरके असेल, पुंडास असेल, अशा भरपूर टीम आहेत की ते चांगलं काम करतात या फॉर्मॅटमध्ये. आणि आजच्या लॉटमध्ये हे जे आहेत हे स्ट्रगल करतात सर्व. आपला फॉर्म शोधतायत सर्व टीम. पहिल्या मॅच जानमान लाखिवली टीमने मात्र चांगला विजय संपादन केला. इथं मात्र पाहूया 38 धावांचं लक्ष असताना खेळ दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 16 लागून आहे. वेलकम वेलकम सन्माननीय प्रकाश दादांचं ह्या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. यस आपण जर पाहिलं तर नवीन ओल्ड 40 प्लस मध्ये त्यांचं खूप चांगलं काम चांगला खेळ या ठिकाणी त्यांचं आगमन. तसेच सन्माननीय मुकेश पाटील कोण विसरेल. काय गोलंदाजी काय फलंदाजी सर्व काय ओके मध्ये असे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अजूनही शेवटचा चेंडू फेकणं बाकी आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न फुलंडीचा चेंडू आपण पाहतोय. कुठल्या प्रकारची धाव नाही निर्धावची सांगता होते. आता मात्र विजयाचं समीकरण जे आहे ते 16 धावेचं उरलं आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 10 त्यानंतर आल्या या ठिकाणी आपण पाहिल्या तर 12. चला स्पीडअप करा. आपण पाणी जर पिला असेल तर लगेच खेळायला आपण सुरुवात करूया. या ठिकाणी पाहतोय 2 ओव्हर मध्ये धावा 22 जमल्या. आता 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. पाहूया या ठिकाणी 16 धावाची आवश्यकता. हा ओव्हर खूप महत्वाचा आहे. नितेश पाटील येतोय गोलंदाजी मार्क वरती. चांगली गोलंदाजी आहे नेहमी पाहतोय आणि कुशल मुवमेंट मध्ये या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळेल. तिसरं ओव्हर अतिशय महत्वपूर्ण असतोय दोन्ही टीम साठी. इथं धावा बनल्या तर फलंदाजीला कुठेतरी चांगला प्लॅटफॉर्म निर्माण होईल. धावा थांबल्या तर येणाऱ्या गोलंदाजांना कुठेतरी जास्त धावा वाचवण्यासाठी राहतील. काय घडतं पाहूया. या ठिकाणी नितेश येतोय गोलंदाजी मार्क वरती.
मंदार महेकर आपण पाहतोय स्ट्राईक एंडला. महेकर पाहतोय, पण पाहूया कशा प्रकारे खेळली होते. चला स्पीडअप करूया प्लीज, विनंती असेल मित्र हो. वेळ कमी खर्च करा. आज उद्घाटनीय सोला थोडासा शेड्यूल उशिराने चालू झाला. बरोबर टीम उपस्थित झाल्या होत्या. काटे यांनी लाखिवली यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करेन. प्रत्येक टुर्नामेंटला मात्र पहिला सामना जो असतो तो वेळेवरती चालू जर झाला तर मात्र शेड्यूल बरोबर पूर्ण होतोय ना. आज बरोबर टीम सर्वच उपस्थित झालेले आहेत. या दरम्यान पाहतोय स्पेअर मारा व्हाईट बॉल. नितेश पाटील ही सुरुवात थोडीशी खराब करतोय. वेग प्राप्त करून देण्याचा प्रयत्न, पहिलाच चेंडू आणि नियंत्रण नाही आहे. व्हाईट बॉल पाहूया, आवरावं लागेल, सावरावं लागेल. 15 धावा या ठिकाणाहून थांबवायच्या. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेस पॉइंटला चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते. चेंडूवरती जोपर्यंत पोहोचला जाईल तोपर्यंत वेळ अवसर आहे दुसरी धाव कंप्लीट करायचा. आणि पहा, जे गणित आहे ते गणित मांडणं गरजेचं आहे. रणनीतीला खूप महत्व असतं. या ठिकाणी फलंदाज बाद होतोय मंदार मयेकर रनआउटच्या स्वरूपात. या ठिकाणी पाहतोय नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये निमेश शेलार येतोय. पाहूया या ठिकाणी नितेश पाटील. 11 चेंडूंचा या ठिकाणी खेळ बाकी आहे आणि 13ची आवश्यकता. यावेळेस पाहतोय दिशा दिली आहे. पुन्हा एकदा खाली रिझल्ट मध्ये ढकलून देण्याचं काम पाहायला बद्दल सिंगल कंप्लीट केली. आता मात्र सिंगल वरती समाधान मानावं लागेल. 10 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र आपण जर पाहिलं 12 धावाची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 12 धावा समीकरण सोपं आहे. सोप्यांना कठीण करण्यासाठी अचूक टप्पा लाईन लेंथ हाताळावी लागेल. या उलट एक मोठा फटका विजयाच्या जवळ समीप या ठिकाणी आपण पाहिलं जानमान पॉवर शेलार पोचू शकते. पुढील चेंडू तो फटका खेचण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला होता, सरळ निघून जातोय कीपरच्या हातामध्ये. आपण पाहिलं तर अतिशय वेगवान भन्नाट वेग पाहायला मिळाला आणि डॉटची या ठिकाणी झाली समाप्ती. आज शरद भोईर दिसत नाही आय थिंक टीम मध्ये. पुढील चेंडू आता मात्र जो फटका शोधत होते तो फटका येतोय. लॉंग लॉंग बिग बिग वे षटकार. या ठिकाणी पाहतोय षटकार येतोय ज्याची आपण अपेक्षा केली होती. 6 ने धावसंख्या धावफलकावरती पोहोचली ती म्हणजे आपण पाहतोय 32 धावा. म्हणजे आता फक्त 6 धावेची आवश्यकता आहे. नितेश शॉर्ट पिच ठेवला होता, पुरेपूर फायदा उचलता आला नाही. या डीप मध्ये चेंडू येतोय, सिंगल घेतले आहे प्रवीण आहे त्या ठिकाणी. फेकी चांगली होते, क्षेत्ररक्षण चांगलं होतंय आणि इथं मात्र आपण जर पाहिलं तर सिंगल येते. आता मात्र विजयासाठी 5 धावाची आवश्यकता. धावा किती झाल्या याला आता तेवढंसं मात्र महत्व उरलं नाही आहे, परंतु धावा या ठिकाणी किती हव्या आहेत याला खूप महत्व आहे. 5 धावाची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा नितेश पाटील टाळवतोय. यावेळेस स्क्वेअर अंपरच्या रिझल्ट मधून डीप मध्ये येतोय रुपेश आहे त्या ठिकाणी, उचलला जातोय आणि या ठिकाणी 2 धावा होत आहेत पूर्ण. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 35 लागली गेली आहे. आता अवघ्या 3 धावांची आवश्यकता या ठिकाणी. यानंतर विजेता असा सामना पाहायला मिळेल. जे हनुमान लाखिवली टीम संघ नाही आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचा आहे, कारण याची विजेता संघ आपल्याशी 2 हात करेल.
नितीन केने येतोय. शेवटचा अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी 3 धावांची गरज आहे. पाहूया 3 धावांसाठी किती प्रतीक्षा करावी लागेल, की त्या थांबल्या जातील. येणारा काल सांगून जाईल. त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत, जिद्द, चिकाटी आणि ध्येयवादी क्रिकेट खेळावं लागेल. खऱ्या अर्थाने ध्येय गाठण्यासाठी पॉवर शेलारने चांगली पॉवर दाखवली गेली आहे. गोलंदाजी चांगली झाली, फलंदाजी चांगली होते. तो हा चेंडूही चांगला हाताळला होता. पाहूया शॉट थर्डमॅनच्या रिझनला त्या ठिकाणी जातोय. संजय आहे त्या ठिकाणी, चेंडूला अडवला जातोय. सिंगल येते. आता मात्र 2 धावांची आवश्यकता. या ठिकाणी पाहिले तर आपण सिंगल येते. स्कोर इज लेवल आहे. आता एका धावेची आवश्यकता आहे. पाहूया काय करतायत. आणि या ठिकाणी वाईटच्या स्वरूपामध्ये विजय संपादन केला जातोय जय हनुमान पॉवर शालार टीमचं. खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप कौतुक. या ठिकाणी पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीचा खेळ पाहायला मिळाला गोरसईचाही. तर या ठिकाणी दोन्ही टीमला विनंती आहे की आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. टीमच्या माध्यमातून आपला या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जाईल. ज्या पद्धतीने ओरिजिनल 40+ संघटनेमध्ये प्रत्येक टीमचा यथोचित स्वागत सन्मान केला जातोय, तसंच याही आयोजन नियोजनातून केलं जातं. या ठिकाणी पाहू शकता आपण मान्यवर आहेत त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. मालोर्डी गावचे एक समाजसेवक सन्मान्य विवेक मडवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा स्वागत आणि सन्मान